मुलीच्या उच्च शिक्षणासाठी पुण्यात प्रवेश घेणे हा प्रत्येक पालकांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असतो. अशा स्वप्नांनी भरलेल्या एका कुटुंबावर नियतीने क्रूर घाला घातला आहे. पुण्यात MBBAच्या शिक्षणासाठी मुलीला महाविद्यालयात सोडून वर्ध्याकडे परतणाऱ्या कुटुंबाची समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी अखेर झाली. पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विरुळ इंटरचेंज जवळ झालेल्या या अपघातात कारमधील 4 आणि मालवाहू आयशरमधील 2 अशा एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण वर्धा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये राजेश आनंद टिपले, त्यांची पत्नी सुषमा टिपले, मुलगी जान्हवी टिपले आणि कार चालक अंकुश लक्ष्मण राऊत यांचा समावेश आहे. तसेच आयशर वाहनाचा चालक संजय कुमार आणि क्लीनर समरजित पाल यांचाही या भीषण अपघातात मृत्यू झाला. राजेश टिपले यांना जुळ्या मुली असून दोघींवरही त्यांचे अपार प्रेम होते. त्यापैकी एका मुलीला पुण्यातील नामांकित महाविद्यालयात MBBA अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला होता. मुलीच्या आयुष्यातील या महत्वाच्या टप्प्याचा आनंद साजरा करत संपूर्ण कुटुंब तिला पुण्यात सोडण्यासाठी गेले होते. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आई वडिलांनी मुलीला धीर देत अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आणि वर्ध्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. मात्र हा निरोप आयुष्यातील शेवटचा ठरेल याची कल्पनाही त्या कुटुंबाला नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर रविवारी रात्री उशिरा इथेनॉल वाहतूक करणारा टँकर पलटला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करून दुसऱ्या लेनवरून टप्प्याटप्प्याने वाहने सोडवण्यात येत होती. याच दरम्यान टिपले कुटुंबाची कार घटनास्थळाजवळ पोहोचली. वाहतूक नियंत्रणामुळे कारचा वेग कमी झाला असतानाच मागून भरधाव आयशर ट्रकने कारला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार अक्षरशः आयशरच्या खाली चिरडली गेली. अपघातानंतर काही क्षणातच ट्रकला आग लागली. आगीने वाहनाला वेढा घातल्याने चालक आणि क्लीनर यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. कारमधील 4ही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या तीव्रतेने वाहनाचा चक्काचूर झाला होता. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस अधिकारी सरिता यादव, पुलगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव ढाकणे, स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहनात अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव आणि वर्धा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. उलटलेला इथेनॉल टँकर सुरक्षितपणे हटवण्याची प्रक्रियाही प्रशासनाने राबवली. मुलीच्या शिक्षणासाठी आनंदाने घराबाहेर पडलेले आई वडील पुन्हा कधीच परतले नाहीत. शिक्षणासाठी निरोप देताना दिलेला शेवटचा आशीर्वाद आणि कुटुंबासोबतच्या आठवणीच आता त्या मुलीच्या आयुष्याची शिल्लक ठेव बनले आहेत. एका क्षणात आई वडील, बहीण आणि कुटुंबाचा आधार हिरावल्याने या घटनेनं संपूर्ण समाज हळहळ व्यक्त करत आहे. समृद्धी महामार्गावरील हा अपघात केवळ 6 जणांचा मृत्यू नसून एका कुटुंबाची स्वप्ने, मुलीच्या उज्ज्वल भविष्याची आशा आणि अनेकांचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याची वेदनादायी कहाणी आहे. महामार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणी वेगावर नियंत्रण, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि सुरक्षित अंतर राखणे हीच अशा दुर्घटना टाळण्याची खरी गरज आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.